माझ्या कथेचे नाव आहे अंधश्रद्धा. ए रेवती, खालून महानंदीची हाक आली. रेवती मण्यांची पर्स करीत बसली होती. सुईत ओवलेले मणी घाईघाईने खाली सरकवून सारे तिथेच ठेवून ती बाहेर आली. तिची आई बागेत काही नवी रोपे लावित होती. तिच्या जवळच महानंदा उभी होती. नंदा, मला ही फुलं फार आवडतात, पण इथेही दिसत नाही. तुझ्याकडेच होती म्हणून मिळाली. आमच्या दादाने ती त्याच्या मित्राकडून आणली होती. त्यानेही ती मणे आजोळहून आणली होती. त्यांच्याजवळ पोचलेल्या रेवतीने पाहिले, 2 इवल्या मुळकुंड्या आई मोठ्या मायेने वरसेने मातीत पुरत होती. रेवतीच्या काळजाचा ठोका चुकला. ती ताठरलेल्या नजरेने त्याकडे पाहू लागली. ती मुळकुंडी मोठी मोठी होत गेली आणि तिचा मोठा थोरला यम बनला. तिचे हृदय धडधडू लागले. आई, हे झाड नको आपल्याला, चांगले नाही ते. आईने चमकून पाहिले. रेवतीचा चेहरा फार विचित्र भासला तिला, पण तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आईने आपले काम संपवले. रेवती पुन्हा आत येऊन मणी ओवू लागली. पण मन सैरभैर झाल्याने ती अस्वस्थ झाली. आईने लावलेल्या त्या रोपट्याने तिचे स्वास्थ्य हिरावून घेतले. महानंदा तिची जीवाभावाची सखी. तिच्याशी मैत्री झाल्यावर तिच्या लक्षात आले होते, या इवल्या फुलांच्या रोपट्यावर महानंदेचे फार फार प्रेम होते. त्याला कारणही होते. तिच्या दादाला ती रोपटी फार आवडायची. त्याने मित्राकडून मोठ्या मुश्किलीने ती मिळवली, आणून लावली. रोपट्याने जीव धरला. पण फक्त 8-15 दिवसात तिचा दादा तडकाफडकी साप चावून गेला, तिचं सारं विश्वासू न करून. म्हणूनच आता एकाकी पडलेली महानंदा त्या फुलात दादाचा चेहरा पाहते, त्याला जपते. पण ती हकीकत कळल्यापासून रेवतीला ते रोपटं फार अशुभ वाटे. यमदूत असावे. तिच्या नंदेच्या दादाचा यमदूत, तिच्या सुखाचा यमदूत. म्हणूनच तिला वाटलं, आईने आपल्या हातानेच यमदूतांना आणलं का दाराशी. तिच्या नजरेपुढे तरळला तिच्या लाडक्या चंदरचा चेहरा. नाही नाही, ती मुळकुंडी इथे जगू द्यायची नाही, कधीही नाही. तिचे मन आक्रंदून उठले. मनाच्या तळातून गर्कन वर आला तो कधी न पाहिलेला आजोबांचा सदरा. तिच्या कोकणातल्या आजीने नाही का तिला सांगितले होते, आजोबांचा एक रेशमी सदरा होता, त्यांना तो खूप आवडायचा. पण बाई, काय सांगू, फार अपशकुनी मेला. त्यांनी घातला ही वाईट बातमी आलीच कानावर. 4-2दा पडताळा पाहिला आणि जीव धास्तावून गेला. सरळ उचलून जुनेराच्या गठ्ठ्यात बांधून माळ्यावर लपवला. आजोबांनी खूप अकांतांडव केले. हरवला कसा म्हणून काठीने माझी पाठ सुद्धा सोडून काढली ग पोरी. पण ओठ मिटून मार खाल्ला, वळ उठली, पाठ सुजून आली, पण गप्प पडून राहिली. शेवटी तेच हरले. रात्री राग शांत झाल्यावर त्यांनाच वाईट वाटले. मग साईतून हळद खलून आपल्या हाताने लावून दिली. आजी खुदकन हसली होती तेव्हाच्या त्या आठवणी. रेवतीला तिची ही आजी फार आवडायची, पण आईला मात्र ती आवडत नसे. म्हणूनच रेवतीला आजीकडे जाणे आवडत असूनही दर सुट्टीत काही जायला मिळत नसे. जायचा विषय काढला की नाक उडवून ती म्हणायची, शी, तिकडे पाठवणे मला आवडत नाही. तुझी आजी अगदी बुरसटलेल्या विचारांची आहे, तुझ्यावर ते संस्कार व्हायला नकोत मला. मग इवलंसं तोंड करून रेवती गप्प बसायची. आज तिला तीव्रतेने आजीची आठवण झाली. आजीला नक्कीच तिचे विचार पटले असते, पण आईला ते पटतील? छे, शक्यच नाही. ती चेष्टा करील आणि रागावेल सुद्धा. तिच्या बोटात भस्कन सुई खुपटी. आई ग, ती विवळली. हातातल्या पर्सकडे तिने पाहिले. अगं बाई, डिझाईन चुकलंच. तिने पुन्हा मणी उसवली.
मनच थाऱ्यावर नव्हतं. विचारांच्या नादात मणी मोजून घातलेच नव्हते तर डिझाईन कसे जुळणार. ती उठली. चंदर खेळून आत आला. मातीत खेळून मळून आलेल्या चंदरला तिने आवेगाने जवळ ओढून घेतले. त्याच्या मातीने भरलेल्या गालाचे पापे घेतले. चंदर हसला. त्याला जाणवले आपली ताई आज वेगळ्याच मूडमध्ये आहे. नाहीतर रोज असे तिच्या अंगाशी आपण गेलो तर आपल्याला दूर करीत ती ओरडली असती. चंदर, शिशी, किती मळलास तू, चल हातपाय धु, मगच जवळ ये. एवढं बोलून ती त्याला घेऊन बाथरूमकडे वळायची. स्वच्छ करून त्याचे कपडे बदलायचे. मग त्याला जवळ घ्यायची. त्याच्या गोऱ्या गालाचे पापे घेऊन त्याला हैराण करायचे. तेव्हा तोही तिच्याकडून राजा राणीची गोष्ट सांगून घेत. पण आज तसं काहीच घडलं नाही. चंदरला घेऊन ती सुन्न होऊन बसली. एक गोष्ट सांग ना ग ताई. तिचा चेहरा स्वतःकडे वळवीत त्याने विनवले आणि तो दचकला. त्याच्या ताईच्या डोळ्यात अश्रू होते. रडतेस तू ताई? रेवतीने घाईघाईने डोळे पुसले. ती ओढून ताणून हसली. मग चंदरने गोष्टीचा अट्ट केला नाही. चोर पावलाने काळ्या सावल्या उतरू लागल्या. आई स्वयंपाकात गुंतली आहे हे पाहून ती हळूच बाहेर आली आणि तिने मुळकुंडी उपटली. तिच्या मुळ्या तोडून दूर फेकावल्या आणि पानांचा वरचा भाग पुन्हा मातीत लावून टाकला. एवढे करीपर्यंत भीतीने तिला दम लागला. सुदैवाने कुणी पाहिले नव्हते. ती चोर पावलाने आत येऊन अभ्यासाला बसली. बोलकी शब्दफुले या चॅनलवर मी तुमच्यासाठी कथा घेऊन येणार आहे. कथा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आज इथेच थांबूया. भेटू पुन्हा पुढच्या भागात.